विषय असा आहे आणि व्हिडिओ काढायचं कारण असं, तुमच्या मनोवादी विचाराच्या नेत्यांनी एक गर्जना काय दिली, डायरेक्ट तुमच्या मनातला भीमवादच गायब झाला. किती मोठमोठाले झेंडे फडकायचे रे घरावर, निळ्या कलरची झेंडे बी उतरले. आरक्षणाचा विषय कुठं, बाबासाहेब मानण्याचा विषय कुठं, हृदयातून बाबासाहेब असा झरकूनच निघला. म्हणलं की लगेच म्हणतात आमच्या समाजाला नाव उठत नाही. मनोवादी विचाराच्या 4-5 डोक्यानं जे केले का त्याच्याविषयी बोलते मी. किती रे तुमच्या मनामध्ये त्यानं द्वेष पेरला, किती वाटोळ केलं समाजाचं. 13% जर 20 किंवा 25% राज्य शासनाकडे हा तुमचा मनोवादी गोरा गोरा पान जर नेता म्हणला असता की साहेब 13% आम्हाला खेळवीत बसण्यापेक्षा 20% किंवा 25% द्या, बुद्ध बांधवांशी माझ्या मातांग बांधवांशी मिळून आम्ही हे जे आहे हे जीवन आम्ही सुंदर करू, शिक्षण घेतील माझे लेकरं, असा बोलला असता तर मला नुसतं किरं लागलं. मनोवादी तुमच्या 4-5 डोक्यांनी साऱ्या समाजाचं वाटोळ केलं. वेळोवेळी सांगायला तर किती त्रास व्हायला हो माहिती मला. कोण्या व्हिडिओमध्ये मी मातांग बांधवाला गलत बोलले, कोण्या व्हिडिओमध्ये मी मातांग बांधवाला शिवी दिली. मनोवादी नेत्यांच्या डोक्यात जी नाल्या साफ करू करू घाण बसली होती, ती घाण त्याने आपल्या समाजात पसरून टाकली. यापासून सावध राहा म्हणून व्हिडिओ टाकते होते. मी मातांग बांधवाला कधीच गलत बोलले नाही. हां, मातांग बांधवात जे 4-5 डोके आहेत, ज्यांनी मनोवादी विचार, मनोवादी लोकांसोबत राहून साऱ्या समाजाचं वाटोळ करायला, ह्यापासून लांब राहा म्हणाले. कोण्या दिवशी मी गलत बोलले? किती रे तुमचे विचार गलत. एका क्षणातच घरावरले झेंडे उतरले तुमच्या. बाबासाहेब डायरेक्ट तुमच्या घरातले उतरले. म्हणजे विचार करा, मनोवादांनी किती मस्त फिल्डिंग लावली होती. विषय आरक्षणाचा होता, आरक्षणापुरता ठेवायचा. आपण शासनाला मागणी करायची होती 30% द्या, माझ्या बुद्ध बांधव आणि माझा मातांग बांधव मिळून मिसळून आम्ही शिक्षण घेऊ, आमची प्रगती होईल. हा विषय कुठं होता? असं बोलायचं ना आपल्या साहेबांनी, हृदय सम्राटांनी. असं सम्राट झटका येऊन मरू दे त्याचा. आणि तुमच्या सम्राटाला बोलते तर मला तुम्ही बोलता. अरे तो तुमचा सम्राट नाही, मनोवादी सम्राट आहे. कोटीची प्रॉपर्टी कमवून बसले हे लोक. तुम्ही जाता मोर्चाला बोलता, घरी रिटर्न येता, रिटर्न येण्यासाठी तिकटाला पण पैसे नसते. सावध व्हा, शिक्षण घ्या, हे बोलते मी. गलत काय बोलते? आपल्याला कष्ट करायचं आहे, युगानुयुगे आपण कष्टच करतो. कष्टापासून दूर जाण्यासाठी थोडं डोकं वापरा, हे सांगते मी. कोण्या व्हिडिओमध्ये शिवी दिली आपल्या लोकांना? काय पण उठवायचं, त्याची 4-5 लोक मिळणार, त्याच्यात बायका मला ट्रोल करणार. अगं सावध व्हा. त्यांना गाड्या भेटल्यात, घरं भेटलेत. हां, भविष्यात त्यांच्या गाडीला पेट्रोल भेटेल का हे सांगू शकत नाही मी. तुम्हाला काय देते हे बघा. आणि राहिला सवाल माझा, तर मी आरक्षणासाठी माझ्या घरावरला बाबासाहेबाचा झेंडा खाली नाही ठेवला, अजिबात नाही काढला. किती 2% डायरेक्ट झेंडेच. अरे कठोर भीमवादी होतात ना तुम्ही. असं बोलायला लागलात की आरक्षणाचा विषय, मग हे आंतरयुद्ध कसं काय लागलं बा? नगं विचारायचं नाही त्याला. समाजामध्ये त्यांना जे आंतरयुद्ध पेटवलं ह्याच्याबद्दल नगं विचारायचं. किती डोक्यात तुमच्या मनोवाद आहे बघा ना. कष्ट करून भाकरी माय माझी भाऊ माझा त्या पाथरगावच्या त्या पाथरी ठिकाणच्या त्याला छोट्याशा खेड्यात पोटाला कष्ट करून खात होते. मला झुकवण्यासाठी मला माफी महाग म्हणून त्याच्या घरातला पसारा तुम्ही बाहेर फेकला. घराच्या बाहेर माझे मायबाप काढले, रोडावर फेकला त्यांचा पसारा. घराच्या बाहेर निघाय त्याला मजबूर केलं. किती रे मनोवादी विचाराचे लोक तुम्ही 4-5. मला कीव येते आणि मला राग येत नाही, हा माझा गुन्हा आहे. मला रागच येईना तुमचा, कीव येईली तुमची. किती मनोवाद भरलाय तुमच्यात. कुठं गेले रे? लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा समाज आपला, आणि आपल्या समाजात जर 2%च्या 4%च्या विषयावरून तुम्ही घराच्या बाहेर एखाद्याचा पसारा फेकता म्हणल्याशी मोगलाई झाली. इथं कुठं झाला भीम विचाराचा मांग कुठं झाला? इथं भीम विचाराचा, इथं भीम विचाराचा मांग नाही झाला, हा मनोवादी विचाराचा मांग झाला. घरातले होतात ना तुम्ही. कीव येईली मला तुमची, दया येईली. तुझ्या लेकीला बोलव आणि तिला आम्हाला माफी मागायला, शरण यायला. कशामुळं? तुमच्या त्या नेत्यानं माझ्या समाजाचं वाटोळ केलं. त्या काळ्या तोंडाच्यानं, त्या डुकरानं, त्या अशा जीसीपीने दाताच्या माणसानं माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर बोट घेतलं, हे बोलते मी. नेत्याला बोलते. अरे कोटीची प्रॉपर्टी कमवून बसले ते, गाड्या घोड्या. तुमचं बघा, तिकटाला पैसा नव्हता तुम्हाला वापस येताना, हे बोलते मी. गलत काय बोलते? किती तुमचे मनोवादी विचाराचे आहेत. एका 2 मिनिटात घरावरले झेंडे उतरले. आरक्षण आणि मागताय कोणाला? ज्यांनी दिलंय. काय सांगते मी?
अरे माझ्या पूर्वजाच्या, तुमच्या नाही हा, तुम्ही नाही नाही नाही, तुम्ही उच्चवर्णीय हो बामणाचे, तुमच्या नाही. माझ्या पूर्वजांच्या ना गळ्यात गाडगं होतं, ढुंगणाला झाडू होता, त्यांच्या ना आया बहिणीची इज्जत राखण्यासाठी त्यांना ना कर द्यावा लागायचा, आणि एवढी परिस्थिती होती ना माझ्या पूर्वजांची, तुमच्या नाही हा. तुम्ही मनुवादी बामणवादी आहात, तुमचं नाही चाललं. गावाच्या कुसाच्या बाहेर राहायचे हा, अन्न नसायचं हा, आणि त्यांना ना अशी भाकरी फेकली की असं झेलून खायचं हा, दिवसभर कष्ट करायचं हा, कुणी तोंड पण बघत नव्हतं माझ्या पूर्वजांचं, तुमच्या नाही हा. तुम्ही बामणवादी आहात, मनुवादी आहात, तुमचं चांगलं आहे, तुम्ही खूप उच्चवर्णीय आहात. आणि विशेष म्हणजे आपल्याला काय गरज आहे, आपण, मला वाटतं आरक्षण बी मागू नये, आपण उच्चवर्णीय आहात. अरे काय तुमचे डोकेन, काय तुमचे विचार, किती वाटोळ केलं रे समाजाचं. अजून एक विशेष सांगते तुम्हाला, थोडीशी चटणी लावते. सगळा समाज माझा मातांग समाज तुमच्या विचाराचा नाही काही. मातांग समाज हा माझ्या भीम विचाराचा आहे, आणि वेळोवेळी मला सांगतोय. जाफराबाद, लातूर, सोलापूर यासारख्या ठिकाणी हजारोच्या संख्येने मातांग बहिणी व भाऊ माझ्यासाठी आले होते आणि मला सांगत होते की ताई, आम्ही अजूनही भीम विचाराचे आहोत, आम्हाला आरक्षण शब्द कळतच नाही तर महागाव कुणाला. हां, आमच्या नेत्यानं जर 30% मागणी केली असती तर आम्हाला पण बरं वाटलं असतं. मनुवादी कार्यकर्त्यांनी 13% आम्हाला जे बांधून ठेवायचा प्रयत्न करायलात का, आमचा जर नेता म्हणला असता की चला 30% मागू तर आम्ही पण गेलो असतो. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मी एकटी नव्हे तर हजार माझे भीम विचाराचे बांधव आहेत, हे सांगायचं होतं. आणि तुमचा मनुवाद तुम्हाला लकलाभ. राहिला सवाल समाजाला शिव्या देण्याचा, तुम्ही देत नाही. एकही व्हिडिओ माझा काढा की त्यात मी समाजाला नाव ठेवलेत. मी 4-5 RSSच्या दलालाला, मनुवादी विचाराच्या कुत्र्यांना, भाडव्यांना बोलते. आणि जर भाडव्यांची चाकरी करणाऱ्याला राग येत असेल तर माझ्या घरी या, मी तुम्हाला सल्यूट करते. आणि राहिला सवाल की माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा, तर एक सांगू बांधवांनो, तिथं तुमची इज्जत जाईल, तुमचा मनुवाद त्या ठिकाणी उघडा पडेल. माझा भीम कधीही जिंकणार आणि मरेल, पण तुमच्या पुढं नतमस्तक होणार नाही. भीम विचाराची वागीण आहे मी. आणि विशेष म्हणजे भीमवादी विचाराच्या बांधवांनो, एका सेकंदात घरातले झेंडे तुम्ही उतरून टाकले घरावरले. वा, छान. जय भीम. हां.